हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असा डोसा. त्यासाठी मी साहित्य घेतले. एका बाउलमध्ये तांदूळ घेतलेत 3 वाटी. हे रेशनिंगचे तांदूळ आहेत. त्याचबरोबर त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ, 2 चमचे मुगाची डाळ, 2 चमचे मसूर डाळ, आणि 2 चमचे हरभऱ्याची डाळ. हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय. याला 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ. आणि मी सकाळी भिजत घातले होते 10 वाजता. संध्याकाळी 7 वाजता मी 7 वाजेपर्यंत डाळी भिजत घालण्यासाठी ठेवल्या होत्या. पहा, छान डाळी आपल्या सॉफ्ट झाल्यात. तांदूळ, प्रत्येक डाळ, प्रत्येक गोष्ट ही छान भिजलेली आहे. आता आपण याला वाटून घेऊयात. वाटतानाही काय करायचे, आधी जे डाळी आहेत किंवा तांदूळ आहेत हे सगळं ड्राय वाटून घ्यायचे. आणि मग त्यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता साईडने तांदूळ राहिलेत, काही डाळींचे कण दिसत आहेत. हे अशा प्रकारे होतं. त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपण जर डाळ तांदूळ वाटले तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहत नाहीत किंवा तांदळाचे किंवा डाळीचे तुकडे राहत नाहीत. ह्याच्यामुळे आपल्याला डोसा स्प्रेड करायला मदत होते. छान पेस्ट झाली तर त्याच्यामध्ये डाळी कुठे राहत नाहीत किंवा तांदळाचेही कण राहत नाहीत. म्हणून थोडं थोडं पाणी घेऊन चांगल्या प्रकारे वाटून घ्यायचं. अशी पेस्ट झाली पाहिजे. आणि थोडंसं पाणी मी यामध्ये जास्तच घातलंय, कारण आता थंडीचे दिवस आहेत. मग पीठ फुगत नाही किंवा चांगल्या प्रकारे आंबलं जात नाही. ही ट्रिक आहे एक. असं करून पहा तुम्ही. तुम्हाला तुमचं ह्या दिवसात काही कुठल्याही प्रकारचं गरम पाणी वापरण्याची गरज नाही किंवा त्यामध्ये सोडा घालण्याची गरज नाही. मी काही घालत नाही त्यामध्ये, तरीही माझं पीठ खूप छान फर्मेंट होतं. अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची. डाळ तांदूळ वाटतानाच त्यामध्ये ते पाणी घालायचं, नंतर पाणी घालायचं नाही. आता मी सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. आणि हे आपण रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊयात. याच्यावर मी फक्त एक खलबत्ता जड वस्तू ठेवलेली आहे. पहा, तर मी सकाळी उठून पाहिलं तर आपलं पीठ किती छान फर्मेंट झालंय. याच्यामध्ये लागलं तर तुम्ही पाणी घालू शकता, नाही तर काही गरज नाही. पहा, इथं दिसतंय तुम्हाला. यात मी चवीनुसार मीठ घातलंय. आता आपण डोसा करून घेऊया. तर एक तवा घेतलाय. हा माझा भाकरी, चपाती, सगळे प्रकारच्या गोष्टी आम्ही जे काय असतं आपल्याला जे खायला लागतं त्या गोष्टींना सगळ्यांना हाच तवा वापरतो. तर मी तुम्हाला यावरतीच डोसा करून दाखवते. मी तवा पूर्णपणे गरम करून घेतला. त्यावर एक पाण्याचा शिंतोडा दिला. परत त्यामध्ये तेल टाकलं आणि परत एक शिंतोडा दिला आणि डोसा स्प्रेड करून घेतला. पहिल्याच अटेम्प्टमध्ये पहिला डोसा बघा, कोणाचाही तव्याला चिकटतो, काही होतं. हा बघा, अजिबात चिकटलेला नाही आहे. त्याला जाळी किती छान आली आहे. त्याच्या कडा सुटायला लागलेत. आता आपण काढून घेऊ. अजिबात कुठे डोसा लागलेला नाही आहे. आणि किती कुरकुरीत झालाय हे दिसत असेल कलरवरून त्याचा. आणि कलरही डोशाला आपल्या किती छान आला. अशाच प्रकारे मी अजून एक डोसा करून घेते. असं काही नाही आहे की आपल्याला पर्टिक्युलर डोशाचाच तवा हवा आहे तरच आपले डोसे चांगले होतील. करण्याची एक पद्धत असते, एक ट्रिक असते. ती आपण जी व्यवस्थित फॉलो केली ना, जे आहे त्यामध्येही छान होऊ शकतो पदार्थ. किती छान क्रिस्पी झालाय, कलर किती छान आलाय हे दिसतंय.
तयार आहे आपला डोसा. त्यासोबत मी चटणी आणि बटाट्याची भाजी तयार केली होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर